जागृती हायस्कूलच्या यशाचा डंका, शिष्यवृत्ती परीक्षेत 27 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, राज्यस्तरीय यादीत सोनाली पाटील 13वी तर ईसा मुल्ला 17व्या क्रमांकावर. पत्रकार परिषदेत देण्यात आली जागृती पॅटर्न मागील यशस्वी अभ्यास पद्धतीची माहिती. गडहिंग्लजमधील विद्याप्रसारक मंडळ संचलित जागृती हायस्कूलने इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा इतिहासच घडवला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत शाळेच्या एकूण 27 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली असून यामध्ये 2 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय यादीत मानाचं स्थान पटकावलं आहे. डॉक्टर घाडी कॉलेजमध्ये आज जागृती हायस्कूलच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. सोनाली संजय पाटील हिने राज्यात 13वा क्रमांक मिळवला असून ईसा नसीर मुल्ला यांनी 17वा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय श्रद्धा मगदूम, अमृता पाटील, हेरंब मांगले, प्रेरणा रावण, अमय पोवळ, सई पाटील, स्मृती कदम, जीवन कांबळे, समर्थ देसाई, आर्या पाथरबट, संयुजा पाटील, सृष्टी कुंभार, समर्थ शिंदे, प्रगती खटावकर, अनुष्का चव्हाण, अमृता पाटील, दीक्षा बडीगेर, मानसी चव्हाण, केतकी माने, पृथ्वीराज सिंग सिलेदार, राघवराजे देसाई, सृष्टी माने, सई देसाई, गार्गी मगदूम आणि वेदांत कांबळे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. पत्रकार परिषदेत मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी या यशामागील रहस्य उलगडताना सांगितलं की जागृती हायस्कूलमध्ये जागृती पॅटर्न नावाचा नवा अभ्यासक्रम राबवला जातो. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत अभ्यास, तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती, नियमित सराव चाचण्या आणि मार्गदर्शनाचं सत्र यामुळे हे यश शक्य झालं. विद्यार्थ्यांनी कोणत्याही खाजगी क्लासेसशिवाय फक्त शाळेच्या मार्गदर्शनावरच हे यश मिळवल्याचं त्यांनी नमूद केलं. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव बीजी भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक किशोर हंजी, माजी प्राचार्य विजयकुमार चौगुले, सर्व शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं. जागृती पॅटर्न ही अभ्यास पद्धती इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.